नमस्कार मंडळी, कशात मजेत ना मजेत राहा. शुभ सकाळ. आजचा नवीन ब्लॉग आहे. असाच बनवतो एक नवीन ब्लॉग. तुम्ही नक्की जाऊन बघा कोकणकर जयद्या या चॅनलवरती. आणि आपण चाललो आहे, सर्व पित्री अमावस्या आहे, तर त्यासाठी फुलं पण आणायला जातो आहे आणि बैल थोडे जातो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी चाललो आहे बैल सोडा आहे आणि फुलं आणायला जातो आहे. आठचा नजारा बघून घ्या तुम्ही. पाऊस नाही, आज ढगाळ वातावरण झालं आहे मस्तपैकी. इकडे शाळा आहे. आता नाचणीवरी झालेत, थोडे येत आहेत, भरता येतात त्यांच्यामध्ये दाणे भरता येत. बघितली काल मी, झालेत नाचणी भरले आणि वरी पण भरले. भाताचं काय माहिती नाही, भात बघितलंच नाही. भरला असेल ते पण, दाणे भरले असेल भाताचे पण. बघूया. या साईडला तुम्ही बघता ते नाचणीचे दाणे भरले ते बघा. इकडं वरीचे पण भरले, पण भात बघा खाली भात आहे ना, ते दाणे आता अजून भरलेच नाही. दूध भात आहे, झाला दूध भात बोलतात ना, तो झाला. नाचणीचे दाणे भरले ते बघा. वाघ इकडं आता जातोय इकडून सकाळी. मस्त हिरवळ झाली इकडे, पण गावात लय वाढत आहे. गावात कोण असं दिसणार पण नाही. साप करदिंदा गोडा आहे की कडवा आहे माहीत नाही, होते कडवा आहे. फक्त बाईला सोडून लावायचे रानात. गावारी जायचं नाही त्यांच्यासोबत, गावासोबत जायचं नाही. फक्त पाणी पाजायचं. हे पाणी पाजायची तर गरज नाही, कारण की सोडलेत ना मी त्यांना. गुराशी जायचं नाही, त्यांना लावून यायचं आहे रानात. मग ते दिवस चरतील आणि येतील संध्याकाळी वेगळं. तर त्यांना आता मी तर लावतो आहे आणि शेण भरायला परत येतो आहे. ते जातील मग इथून. इथे वरती लावतो आता बैला आणि मी पण जातो तर शेण भरायला. कावडा ओरडताय बघा. मंडळी आता आपलं शेण काढून झालं आहे आणि चाललं तर फुलं आणायला. तर मी फुलं आणायला निघतो आहे वाड्यापासून. मग किती आता फुले भेटत आहेत ते रानमेंढीची. आणि मग तिथून मग घरी येऊ, बघू काय करायचं. चाललं मान इकडं तिकडं भेटते असं मला वाटतं आहे. इकडं साईडला भेटले तर बघू, पण आपल्याला फुललेली फुलं नको आहेत, काळ्या पाहिजेत. तर बघूया कुठं भेटते त्या साईडला. ऊन पण वाढलं आहे, थोडासा वाढ चालला आहे. पण थोडासा ऊन आहे, थोडासा पूर्ण जंगल झाला आहे आता. कुठं फुलं करायचं मोठाच प्रश्न पडतो. आणि आता आम्ही आलो नागोरच्या पर्यात. नागोरच्या पर्यात पाणी चालू आहे. थोडा पाऊस येतो तरी. काल पाऊस होता जोरदार संध्याकाळी, मस्त. पण ते झोपलेलो बरं होतं. तर काल संध्याकाळी पाऊस बराच होता. हे 3 ते 5 वाजेपर्यंत पाऊस लागत होता. पाणी चालू येतं या साईडला. दाखवतो बघूया आपण. इथे गळ टाका आरामात 2-3 तरी चिंबोऱ्या भेटणारच त्याच्यामध्ये. गळ टाकायचं गावाला राहायचं. पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, शांत पाण्याचा खलखलाट, वाऱ्याचा आवाज आपल्याला ऐकायचो. मुंबईला काय रे, नाही वाऱ्याचा आवाज, नाही पक्ष्यांचा आवाज, फक्त आणि फक्त गाड्यांचाच आवाज. बरोबर ना. आपण त्या साईडला जाऊया. पिशवी आणले आहे मी. चांगला रस्त्याने जाऊया.
इथून आहे थोडा त्यामुळे साफसफाई केली आहे त्यांच्या कंपाऊंडात जायला तिकडून जाऊया. रानमेंढीची फुला मी आता नांगोड झालो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो ना जो पुरा एरिया तो पूर्ण जो आहे ना म्हणजे हा पूर्ण राऊंड गोलाकार केला जो कुंपणाने ज्या आतमध्ये पूर्ण नाचणी भात वरी सर्व केलं जायचं तीळ ह्या भागात सर्व केलं जायचं पण आता आहे ना कोणीच करत नाही म्हणजे ओसाड आहे पूर्ण म्हणजे इकडे या साईडला कोणीच करत नाही कारण की डुकरांचा हे वाढला आहे डुकरं वानर सर्व पण एकाने जर केलं ना तर ते एकाच दिवस जातात एकाच ठिकाणी खायला जातात म्हणून एकदा कोण करत नाही एकाचा म्हणत तरी पण मग दोघा ठिकाणी केलं ना की दुसऱ्याचा खाल्ला थोडा आपला खाल्ला दुसऱ्याचा बाकी खाल्ला तर काय करायला वाटत नाही. तर पूर्ण हा ओसाड आहे पूर्ण जेव्हा मी गावी होतो ना तर पूर्ण म्हणजे करायचे इकडे या साईडला जो लांब आहे तरी पण इथून पुढं बराच आहे लांब तो कळम आहेत ना पुढं त्या साईडला तिकडं ह्या पर्याच्या पलीकडे पण आहेत काही आहेत तिकडे पण ते करायचे पण आता इकडे खूप करतच नाही सगळा ओसाळा टाकला आहे. ह्या साईडला नाचणी करायची त्या खालच्या साईडला भात करायचे आणि पुढे पण भात करायचे तिकडं आता कोणीच करत नाही नाचणी नाही वरी नाही भात नाही तीळ पण करायच्या आता नाही कोण करत. शेतीला जर उपील झाली ना म्हणजे वरच्या साईडला उपील होते समोर जो कळम आहे ना कळमा त्या साईडला उपील होते तिकडून पाणी पूर्ण येतो खाली. जर ह्या शेतीला जर उपील झाली ना तर 8 दिवस बघायला नको म्हणजे आरामात तुम्ही शेती लावू शकता अशाप्रमाणे शेती आहे पण आता कोण करतच नाही ह्या साईडला शेती. हे मस्त मजा करते तेव्हा पुढे शोधूया मला कमीच पुढे भेटले. म्हणजे बाहेर पडतोय नांगोडतून रस्ता तर दिसत नाही बघूया काढावं तर लागला आपला रस्ता. बाहेरच्या कातला आहे ना मोर आहे मोर वाटतोय बघूया तो भेट दिसला तर आपल्या नशिबात असेल तर दिसेल नाही तर नाहीच ना. गेला साईडला आहे कातलाच वरच्या एकदम बाहेर गावाच्या बाहेर तिकडे कातला झालो आहे आणि मस्त हिरवगार आहे झाला आहे कारण की पाऊस आहे ना त्याच्यामुळे हिरवगार झाला नाही सगळा इकडे सुका असतो सर्व साईडला सगळं हिरवं आहे झाडं हिरवं सर्व हिरवं. पहिले इकडे आहे ना या साईडला बरीच गुरं असायची म्हणजे त्या तिकडे खाली ह्या साईडला गुरं त्या साईडला गुरं अशी ह्या साईडला बरीच गुरं असायची पण आता गावात फक्त जास्तीत जास्त तिघांची गुरं आहेत आणि आता गुराशी जास्त कोण येत नाही बहुतेक जण लावून देतात गुराशी रानात कारण की जास्त गुरं असल्यामुळे त्यांची झोंबी होत नाही म्हणून सगळे आता गुरं लावून देतात. नाही तर प्रत्येकाची गावात गुरं होती आता कोणाकडे गुरा पण नाहीत. पूर्ण इथून जेव्हा बघा करायची चारवायला आणि इकडून अशी त्या साईडला ती जे जागा खोदली आहे ना तिकडून गुरं खाली करायची म्हणजे संध्याकाळपर्यंत गुरं पूर्ण पोट भरून खाली आणायचे.
आता कोणाची गुरं येतच नाही आणि त्यामुळे साफसफाई जंगलाची म्हणजे जे वाटा असतात ना मेन त्या वाटाला साफसफाई होत नाही. गुरांच्या ह्याच्यामुळे तरी होतात पण आता होतच नाही. जाण्याने गुराच्या वाटा साफ तरी होतात पण आता कोण गुरं राहत असली ना की माणसाला एकट्या फिरायला भीती वाटत नाही. पण आता काय तेवढी गुरं नाहीत गावात. मग आमच्या गावात तशी नाही, बहुतेकांच्या गावात तसे झालं. दोघांची गुरं आहेत आणि बाकीच्यांची गुरं होती ती सगळी विकला शिकण्यात आणि सगळे मुंबईला गेलेत. नाही मी आलो मगाशी खास सुटलेली गावताची, तर मी अंघोळ केली आणि नंतरचा व्हिडिओ बनवतो. तर मी आलो, आपण आता पितरांच्या पाया पडूया आणि नंतरला जेवण झाल्यानंतर पितरांना पाया पडूया. आहे सगळे पित्र मानले आहेत आणि मी त्यांच्या पाया पडून नंतरला जेवण झाल्यानंतर त्या पितरांना जेवण वाढायचे आहेत. इकडे पित्र मानले आहेत. इकडं मामा आहे, आजी आहे, मामाची आई म्हणजे माझ्या आईची आई आणि आत्या आहेत. काय काय ठेवलं, खाऊ ठेवलं, चाय ठेवलं, पाणी ठेवलं. आणि बघा हे पहिल्या काळातले जेव्हा वापरायचे नाही ते बघा नागमुद्रा साखर गंठणं हे काहीतरी आहेत मला माहीत नाही, पण ज्यांची नावं मला आली त्यांची मला सांगितली. एवढं प्रकारचे जे घालतात ना पाहिजे जुनी माणसं घालतो ना सगळं ठेवावं लागतं. जे पितरांची आवडत आहे म्हणजे तयारी करतात पितरांच्या जेवण वाढायची. तो ताट कसला आहे? कासवाचा. तयारी करता तयारी जेवण काय करता मला तयारी करते बोल. दोन का पण हा दोन का नाही बरोबर आहे. पितरांना खण पान चुना सर्व लागतं. फक्त जो चुना आहे ना तो सीधा साईडला लावायचा आहे, नाही तर आपण जो खातो ना तो उलटा साईडून लावतो आणि इकडं सरळ साईड लावावं लागतं. चुना पडतंय मग असल्या द्या. हा आता जेवायला वाटतंय पितरांना.
वाढ द्यायला जाते आहे. पूजा करते वाढीची वाढ दे. जेव्हा माणसाला गरज पडते ना तेव्हा कावला सुद्धा इज्जतीत बोलवली जाते बघा. पित्रांना वाडी आहे जेवण ठेवून झाले. आणि जसे तुम्ही बघितलं असाल की जेव्हा माणसाला गरज पडते तेव्हा माणूस कावल्यासुद्धा इज्जतीत बोलतो. तुम्ही बघितलं असाल मागाशी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आवडली सांगा. लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कोकणकर जय द्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.